शुक्रवार को गोंदिया में सांसद प्रफुल्ल पटेल की प्रमुख उपस्थिति में एनसीपी के पदाधिकारी और कार्यकर्ता सम्मेलन आयोजित किया गया। इस मौके पर मीडिया से बात करते हुए प्रफुल्ल पटेल ने विरोधियों पर निशाना साधा। उन्होंने कहा, महागठबंधन दलों ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाया है। दिल्ली सरकार अच्छी योजनाएं ला रही है, जिससे विपक्ष हताश और डरा हुआ है। कोण कोणाच्या मेळाव्यात जातात की नाही तो विषय आमचा नाही आहे। आता काही होत नाही, दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही। मोदी साहेबांना सगळ्या आमच्या एनडीएच्या पक्षांनी मिळून देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे। एक एनडीएची यशस्वी सरकार मोदी 3 मध्ये तुम्हाला दिसेल आणि देशामध्ये इतका चांगल्या योजना दिल्लीच्या सरकारने देत आहे, अजून देणार आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुती सरकारने आता लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, शेतकऱ्यांना विजेच्या माफी असो, त्याचबरोबर अनेक जे काही आम्ही योजना इथे दिलेली आहे त्या योजनाच्या आज भरपूर लोकांच्यामध्ये उत्साह आहे। लोक स्वागत करून राहिलेले आहे आणि कोट्यावधी आमच्या बहिणीला त्याचा फायदा मिळणार आहे, आमच्या मुलींचं शिक्षण होणार आहे। हे सगळं पाहून आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मोराल आहे ते हतबल झालेलं आहे ते दिसून येते। आता ठीक आहे, भाषण करताना असताना तुम्ही किती जोरात बोला, पण शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे, तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती आहे।